हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर इथं कूलर पॅक करत होते मी बॉक्समध्ये. आता कूलरचं कामच संपलं होतं. उन्हाळा गेला, पावसाळा सुरू झाला होता. मग म्हटलं बॉक्समध्ये पॅक करून ठेवू, धूळ वगैरे लागते मग त्याला वरती. पॅक करून ठेवलं मी. शंभूचे पप्पा तेवढ्यात मला बोलत होते की नंतर करायचं बुवा, असं सांगत होते मला. कधीचं ठेवायचं होतं ते ठेवू आता खूप दिवस झाले पावसाळा सुरू होऊन, तर ठेवलेलं नव्हतं. मग आता ठेवून दिलं फायनली मी ते. तर गाईच मी इथं भाज्या निवडायला घेतलेल्या होत्या. संध्याकाळची वेळ होती. शंभू मध्ये मध्ये करत होता. शंभूचं असंच असतं, प्रत्येक कामांमध्ये तो लुडबुड असतंच त्याचं. मध्ये मध्ये करतो. स्वयंपाकाला पण प्रत्येक गोष्टींमध्ये तो मध्ये मध्येच असतो. माझा अख्खा दिवस त्याच्यात निघून जातो. प्रत्येक कामांमध्ये तो असतोच म्हटल्यावर मग त्याला घेऊनच करावं लागतं मला. तो पण करू देत नाही काम मला नीट. तर गाईज इथं दिवे लावायची वेळ झाली होती. तर मी दिवा आरती अगरबत्ती लावून घेतली मी. सायंकाळची वेळेला लावलंच गेलं पाहिजे 7च्या आत. शंभूचे पप्पा ते ड्युटीवर असतात. ते ड्युटीवरनं आलं का तेवढंच बरं वाटतं मला. शंभूला सांभाळतात थोडं. तर मी तर स्वयंपाकाला लागली होती. पोळींचं पीठ भिजवून घेतलं मी व्यवस्थित. आधीच भिजवून घेते मी 10-15 मिनटं आधी, म्हणजे पोळ्या कशा मऊ येतात, लुसलुशीत एकदम. झालं होतं माझं पीठ भिजून इथं. पण त्यात मी शंभू खूप मध्ये मध्ये करतो. पीठ खेळायचं असतं त्याला, खूपच मध्ये मध्ये करतो तो. इथं बघू शकता तुम्ही तो किचनमध्ये असला का सगळे भांडे बाहेर काढत होतो. पूर्ण पसारा काढून ठेवतो. माहिती लहान मुलं सगळे पसारा काढतात, पण तो जरा जास्तच आगाऊ आहे. इथं मी पोळ्या करायला घेतल्या होत्या. पोळ्या करून घेतल्या. आमच्या किचनला पण दरवाजा आहे ना, तो किचनच्या दरवाज्यातून बाहेर निघून जातो. भीती वाटते तो बाहेर निघून गेला का. मग कसं बाहेर आम्ही वरती असतो ना, बाहेर पडला वगैरे पायरीने. भाजीला फोडणी दिली मी. लाल डांगरची भाजी बनवली मी. आमच्याकडे डांगर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या भाजीला. शंभूने बघा किती पसारा काढून ठेवलेला आहे. अख्ख्या किचनमध्ये पसारा असतो त्याचा. बाय गाईज, गुड नाईट, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.